गायक गायिकांना जेवायला बोलावले. मेजवानीचा मोठा थाट होता. मात्र एक अट घातली होती. त्या दिवशी त्या गायकांना जे काय बोलायचे ते गाण्यातच बोलायचं. अगदी जेवताना सुद्धा आपल्याला काय हवंय काय नकोय ते सुद्धा गाण्यातच सांगायचं. सर्वप्रथम आले माणिक वर्मा. तयार झालेला स्वयंपाकाचा स्वाद सर्वत्र पसरला होता. माणिकताईंनी लगेच अभिप्राय दिला, अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपाकाचा, स्वाद स्वयंपाकाचा, अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपाकाचा, स्वाद स्वयंपाकाचा. मन माझे तृप्त, मन माझे तृप्त वासाने वासाने अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपाकाचा, स्वाद स्वयंपाकाचा. पंगत बसली. एका बाजूला सर्व गायक व एका बाजूला सर्व गायिका. गायिकांमध्ये अग्रस्थानी बसल्या होत्या लता मंगेशकर. त्यांनी कोणत्या तरी मुलाखतीत सांगितलं होतं की मी तळलेला पदार्थ विशेष खात नाही. हे लक्षात ठेवून पापड आणि कुरडयावाला त्यांच्या पानाशी जातच नव्हता. तेव्हा शेजारी बसलेल्या आशाताईंच्या कानात लताबाई हळूच गुणगुणल्या, वाढपी येईना, वाढपी येईना, वाढपी काही केल्या कुरडई मला वाढेना, वाढपी येईना, वाढपी येईना, वाढपी काही केल्या कुरडई मला वाढेना, वाढपी येईना. मग आशाताई थोड्याच गप्प बसणार. त्यांनी वाढप्याला हात करून फरमावले, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई वाढ, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई वाढ. अखंड कुरडया संपल्या का रे, चुराचा नुसता उरला रे. अखंड कुरडया संपल्या का रे, चुराचा नुसता उरला रे. त्यातलाचा थोडा 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 चुरा, त्यातलाचा थोडा 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 चुरा दीदीच्या पानात वाढ, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई वाढ, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई वाढ. गायकांमध्ये पहिल्या पानाचे मानकरी होते सुधीर फडके म्हणजेच बाबूजी. त्यांना आमटीला वाटीच ठेवायची राहून गेली. त्यांनी वाढप्याला हात करून खड्या आवाजात सांगितलं, आमटीला वाटी दे रे वाढप्या, आमटीला वाटी दे रे वाढप्या. मारीन जगास बुरका, मारीन जगास बुरका, मारीन जगास बुरका. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना वरण भाताची आवड. त्या पुलंना म्हणाल्या, वरणावरती वरणावरती साजूक तुपाचा एक चमचा हवा. अहो मला वरण भात हवा, अहो मला वरण भात हवा. वरणावरती साजूक तुपाचा एक चमचा हवा, अहो मला वरण भात हवा, अहो मला वरण भात हवा, अहो मला वरण भात हवा. भीमसेन जोशी यांच्या गच्च भरलेल्या ताटात वाढपी आणखी साखरभात घालू पाहत होता. त्याला निवारिते म्हणाले, आता कोठे घेऊ भात, आता कोठे घेऊ भात, माझे भरून गेले ताट, माझे भरून गेले ताट, माझे भरून गेले ताट. माणिकबाईंचं जेवण संपत आलं होतं.
त्यांना शेवटच्या भातावर दही हवं होतं. त्या पुलंना म्हणाल्या, दही घाल भातावरती कालवून खाई, दही घाल भातावरती कालवून खाई, अन्नदाता अन्न करता कडे सुखी होई ग, कडे सुखी होई, दही घाल भातावरती. अवधूत गुप्ते यांनी भरपूर रसगुल्ले खाऊन घेतले होते.